दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी जळगाव यांनी आगामी काळात होळी धुळीवंदन सण उत्सवादरम्यान काही टवाळखोर लोक दारू पिऊन उपद्रव निर्माण करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असतात, तरी अवैध दारू विक्री तसंच तयार करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते। त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसंच MIDC पोलीस स्टेशन, रामानंद, जिल्हा पेठ, शनीपेठ, जळगाव शहर पोलीस स्टेशन, RCP QRT पथकानं जळगाव शहरातील कंजारवाडा तसंच ग्रामीण भागातील शिरसोली या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवून अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या तसंच गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ठिकाणांचा पहाटे शोध घेऊन त्या ठिकाणी 27 लोकांवर छापेमारी करून त्यांच्याकडून एकूण 10,015 लिटर दारू बनवण्याकरता लागणारं रसायन, मुद्देमाल तसंच एकूण 7,01,620 रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू जप्त करून नष्ट करण्यात आली। सदर आरोपितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मुंबई दारूबंदी कायदा कलम 65E अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। सदर कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान एकूण 11 अधिकारी, 48 अंमलदार तसंच 22 होमगार्ड तसंच RCP QRT पथकाचा सहभाग होता। दीपक महाजन, दक्ष पोलीस न्यूज, जळगाव।